येते ती आता आपण बघणार आहोत। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला आता सुरुवात झाल्याची ही ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते। मागासवर्ग आयोगाचा अहवाल बैठकीमध्ये सादर केला जाणार आहे। अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट आताची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो आहोत। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मागासवर्ग आयोगाचा अहवाल हा सादर केला जाणार आहे। आज बोलावण्यात आलेल्या या विशेष अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरुवात होईल। मात्र तत्पूर्वी राज्य मंत्रिमंडळाची ही महत्त्वाची बैठक सध्या सुरू झालेली आहे आणि मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर केला जाणार आहे। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अजित, काय अपडेट? अजिंक्य, मराठा आरक्षण संदर्भामध्ये आज महत्त्वपूर्ण विशेष अधिवेशन आहे आणि या अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात झालेली आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चंद्रकांत पाटील जे मंत्री आहेत ते आणि शंभूराज देसाई या दोन्ही मंत्र्यांनी मराठा आरक्षण विधेयक बिल जे आहे ते मंत्रिमंडळ बैठकीत सादर केलेलं आहे। यावर आता मंत्र्यांचे अभिप्राय आणि त्यांचं मत जाणून लवकरच हे जाहीर केलं जाईल की मंत्रिमंडळामध्ये मराठा विधेयक बिल जे आहे ते मान्य करण्यात आलेलं आहे। त्यानुसार पुढे मग ते दोन्ही सभागृहात आणतील। बिलकुल अजित, आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या प्रश्नी आणखी कोणकोणत्या मुद्द्यांना चर्चिलं जाणार, विरोधी पक्षातल्या नेत्यांना संधी मिळणार का बोलण्याची, असे अनेक मुद्दे आहेत। त्याबद्दलची काही माहिती मिळतेय का? मंत्रिमंडळ बैठकीमध्ये इतरही काही मुद्द्यांवर चर्चा होणार आहे का? इतर कोणत्याही मुद्द्यांवर चर्चा होणार नाहीये, फक्त मराठा आरक्षण विधेयक याच विषयावरती हा सगळा आजचं जे अधिवेशन आहे हे अधिवेशन सुरू राहणार आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर त्याच्यावरती जे गटनेते आहेत पक्षाचे त्यांना बोलू दिलं जाणार आहे। जेव्हा मंत्रिमंडळ बैठकीनंतर अभिभाषण होईल राज्यपालांचं, या अभिभाषणानंतर त्यानंतर संपूर्ण दोन्ही सभागृहातील गटनेत्यांची बैठक जी आहे ती समिती कक्षात घेतली जाणार आहे। तिथे कशा पद्धतीनं हे मराठा विधेयक आहे, मराठा आरक्षण विधेयक आहे त्याची माहिती दिली जाईल, गटनेत्यांची मतं जाणून घेतली जातील आणि त्यांना कशा पद्धतीनं बोलू दिलं जाणार आहे किंवा गटनेते प्रत्येक पक्षातून एकच व्यक्ती बोलेल अशा पद्धतीनं ही संपूर्णपणे सरकारने केलेली तयारी आहे। त्यावर विरोधी पक्ष त्यांचं मत कसं मांडतात हे देखील पाहावं लागेल। दुसरीकडे आपण जर पाहिलं, जर गटनेत्यांना बोलायची संधी असेल तर इतर नेत्यांनी काय करावं या मुद्द्यावरून आता विरोधक कशी भूमिका मांडतात ते देखील पाहावं लागेल। बिलकुल अजित, असेच आमच्यासोबत जोडलेले राहा। आपण पाहतो आहोत आत्ताची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ही घडामोड, राज्य मंत्रिमंडळाची बैठक सध्या सुरू झालेली आहे। या बैठकीमध्ये आपल्याला माहिती आहे राज्य मागासवर्ग आयोगाने जो अहवाल दिलेला होता राज्य सरकारला, तो अहवाल आता या बैठकीमध्ये सादर केला जाणार आहे। अहवालाच्या अनुषंगाने नेमके कोणकोणते मुद्दे आता मांडले जातात मंत्रिमंडळ बैठकीमध्ये, चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई हे हा जो सगळा मसुदा आहे या अनुषंगाने मांडतील आणि त्यावर बैठकीमध्ये चर्चा होईल असं समजतं आहे। अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी मंत्रिमंडळाची ही बैठक सध्या सुरू झालेली आहे आणि या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य मागासवर्ग आयोगाचा जो अहवाल आहे तो सादर केला जाणार आहे। आपण पाहतो आहोत आताची ही ब्रेकिंग न्यूज। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आरक्षण विधेयक सादर करण्यात आलेलं आहे। चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांनी हा अहवाल मांडलेला आहे आणि मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आता आरक्षण विधेयक सादर करण्यात आल्याची माहिती मिळतेय। चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई यांनी हा अहवाल मांडलेला आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये। मंत्रिमंडळ बैठकीत आरक्षणाचं हे विधेयक सादर केलं गेलेलं आहे। राज्य मागासवर्ग आयोगाचा जो अहवाल आहे, चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई यांनी मंत्रिमंडळ बैठकीत हा अहवाल मांडलेला आहे। महत्त्वाची ही मोठी घडामोड आपण सध्या पाहतो आहोत।